Hello everyone, welcome to e-learning platform of Civil Engineering Department. We are studying unit number 1, that is overview of building services. Today we are going to study the topic that is concept of smart building. The unit outcome of this topic is describe the relevant parameters to convert the given type of building into a smart building. Introduction. An intelligent building is the one which provides productive and cost-effective environment through optimization of four basic elements, that is structure, systems, services and management, and the interrelationship between them. The intelligent building, smart building काय असते? इट इज वन विच प्रोवाइड्स, ही बिल्डिंग प्रोवाइड करते अ प्रोडक्टिव अँड कॉस्ट इफेक्टिव्ह इन्व्हायरमेंट. स्मार्ट बिल्डिंग ही प्रोवाइड करते प्रोडक्टिव्ह आणखी कॉस्ट इफेक्टिव्ह इन्व्हायरमेंट थ्रू ऑप्टिमायझेशन ऑफ फोर बेसिक एलिमेंट्स. हे जे फोर बेसिक एलिमेंट्स आहेत त्याचा ऑप्टिमम यूज करून कॉस्ट इफेक्टिव्ह अँड प्रोडक्टिव्ह बिल्डिंग ही प्रोवाइड होत असते. याच्यामध्ये काय आहे तर स्ट्रक्चर, जे आपण बिल्डिंगसाठी उभं करतो ते स्ट्रक्चर, सिस्टीम्स प्रोव्हाइड केलेल्या बिल्डिंगमध्ये सिस्टीम्स असतील, वेगवेगळ्या सर्व्हिसेस असतील, आणखीन ह्या सर्व सिस्टीम सर्व्हिसेसचं मॅनेजमेंट, बरोबर, अँड त्याचं इंटर रिलेशनशिप, हे सर्व एकत्र येऊन बिल्डिंगमध्ये जे काय बिल्डिंगचे युजर आहेत त्यांना कॉस्ट इफेक्टिव्ह आणि प्रॉडक्टिव्ह इन्व्हायरमेंट दिलं जातं. त्या बिल्डिंगला आपण इंटेलिजंट बिल्डिंग किंवा स्मार्ट बिल्डिंग म्हणतो. It is a type of building that uses both technologies and process to create an environment that is safe, healthy and comfortable. It is a building that uses both, ज्या बिल्डिंगमध्ये टेक्नॉलॉजी आणि प्रोसेस क्रिएट होते, इन्व्हायरमेंटलची प्रोसेस, दॅट त्याच्यामुळं जे युजर आहेत त्यांना सेफ, हेल्दी आणि कम्फर्टेबल लाईफ किंवा यूज त्या बिल्डिंगचा होतो. अशा बिल्डिंगला आपण स्मार्ट बिल्डिंग किंवा इंटेलिजंट. देन नीड ऑफ इंटेलिजंट बिल्डिंग. तर इंटेलिजंट बिल्डिंगची काय गरज आहे? द टेक्नॉलॉजी इज चेंजिंग हाऊ वी डिझाईन अँड कन्स्ट्रक्ट बिल्डिंग्स ॲट द बिल्डिंग फॅब्रिक्स देमसेल्स. आपण बिल्डिंग डिझाईन आणि कन्स्ट्रक्ट करतो, डे बाय डे टेक्नॉलॉजी चेंज होते, त्याचा वापर आपण बिल्डिंगमध्ये केला पाहिजे. The intelligent buildings are the new era in the field of construction throughout the world. The intelligent building हा एक नवीन कन्सेप्ट आहे कन्स्ट्रक्शन वर्ल्डमध्ये. इट इज इन्व्हायरमेंट फ्रेंडली. द इंटेलिजंट बिल्डिंग किंवा स्मार्ट बिल्डिंग ही इन्व्हायरमेंटल फ्रेंडली असते किंवा असायला पाहिजे. नंतर कॉस्ट इफेक्टिव्ह, कॉस्ट कन्स्ट्रक्शन कॉस्ट असेल किंवा ज्या बिल्डिंग सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतो त्याची कॉस्ट असेल ती कॉस्ट इफेक्टिव्ह असायला पाहिजे. इट हॅज मेनी सोशल बेनिफिट्स. या स्मार्ट बिल्डिंग किंवा इंटेलिजंट बिल्डिंगचे सोशल बेनिफिट्स पण भरपूर आहेत आणि याच्यासाठी नीड ऑफ इंटेलिजंट बिल्डिंग. द नेक्स्ट पॉईंट दॅट इज डिफरन्स बिटवीन ऑर्डिनरी अँड इंटेलिजंट बिल्डिंग. In intelligent building, the intelligent building adjusts the inside functional aspects such as lighting, ventilation, firefighting, air conditioning, etc. automatically with the changes in environmental conditions and controlled by computer. The intelligent building मध्ये जे आपण बिल्डिंगमध्ये इनसाइड फंक्शनल आस्पेक्ट्स किंवा ज्या सर्व्हिसेस प्रोव्हाइड केले असतात, उदाहरणार्थ लाइटिंग असेल, इनसाइड लाइटिंग ऑफ बिल्डिंग, व्हेंटिलेशन, फायर फायटिंग सिस्टीम्स, एअर कंडिशन, दीज आर ॲटोमॅटिकली कंट्रोल ॲज पर इन्व्हायरमेंट चेंजेस. सभोवचं वातावरण जसं चेंज होईल त्या पद्धतीनं बिल्डिंगच्या आतील टेम्परेचर असेल, लाइटनिंग, व्हेंटिलेशन सिस्टीम्स, एअर कंडिशनिंग हे ऑटोमॅटिक चेंज होतात आणि दे आर कंट्रोल्ड बाय कॉम्प्युटर.
बरोबर. आपण रूममध्ये पॅसेजमध्ये आलो की पॅसेजमधला लाईट आपोआप लागतो. बरं, रूममध्ये आलो, एंट्री केल्यानंतर रूममधील लाईट लागते. अशा प्रकारचं हा ॲटोमॅटिक सेन्सर बसवलेले असतात. मॅक्झिमम सिस्टीम्स ह्या ॲटोमॅटिक कंट्रोल केल्या जातात इंटेलिजंट किंवा स्मार्ट बिल्डिंगमध्ये. द सिक्युरिटी सिस्टीम, कम्युनिकेशन सिस्टीम्स इट्सेट्रा आर कोऑर्डिनेटेड अँड ॲटोमॅटिकली कंट्रोल बाय कॉम्प्युटर वर्क स्टेशन्स. त्या कॉम्प्युटर वर्क स्टेशन मधून ही सिक्युरिटी सिस्टीम किंवा कम्युनिकेशन सिस्टीम्स ह्या सर्व या बिल्डिंगमध्ये कंट्रोल केल्या जातात. तर मॅक्झिमम ॲटोमायझेशनचा वापर या बिल्डिंगमध्ये केला जातो स्मार्ट बिल्डिंगमध्ये. आता याच्या उलट ऑर्डिनरी बिल्डिंगमध्ये, ऑर्डिनरी बिल्डिंग्स आर देअर विल बी डिफरंट रूम्स कंडिशन्स डिपेंडिंग ऑन द चेंजेस इन द इन्व्हायरमेंटल कंडिशन. तर ऑर्डिनरी बिल्डिंगमध्ये वेगवेगळ्या रूम्स असतील आणि इन्व्हायरमेंटल चेंजेस प्रमाणे त्याच्यामध्ये चेंज होत नाही. Security system, communication system, etc. are not coordinated and automatically controlled by computer work. तरी सिक्युरिटी सिस्टीम, कम्युनिकेशन सिस्टीम ह्या सुद्धा ॲटोमॅटिकली कंट्रोल केल्या जात नाहीत ऑर्डिनरी बिल्डिंगमध्ये. सो दॅट इज द मेन डिफरन्स बिटवीन इंटेलिजंट बिल्डिंग अँड ऑर्डिनरी. द नेक्स्ट पॉईंट दॅट इज कॉस्ट इफेक्टिव्ह कन्स्ट्रक्शन. First, fly ash based concrete walls should be used. तर स्मार्ट बिल्डिंगमध्ये फ्लाय ॲश बेस्ड कॉन्क्रीट वापरला जातो. त्याच्या आधारे कॉन्क्रीटचा जो खर्च आहे तो कमी होईल. द कॉस्ट इफेक्टिव्ह कन्स्ट्रक्शन. नेक्स्ट, इंटेलिजंट बिल्डिंग्स आर मोर एनर्जी इफिशियंट. ह्या इंटेलिजंट बिल्डिंग्स किंवा स्मार्ट बिल्डिंग असतात ह्या एनर्जी इफिशियंट असतात. यामध्ये पॉवर एनर्जी ही वापर हा गरजेपुरता केला जातो. गरज नसेल तर अननेसेसरी लाईटचा वापर केला जात नाही. ॲटोमायझेशन असतात, सेन्सर्स असतात. त्यामुळं आपण एंट्री केली, जसं मी या अगोदरच्या स्लाईडमध्ये सांगितलं, पॅसेजमधून आपण जात असताना आपण पॅसेजमध्ये एंट्री केली की लाईट लागेल. आपण पॅसेजपासून दूर रूममध्ये गेलो, पॅसेजमधील लाईट आपोआप बंद होईल. रूम ओपन केल्यानंतर रूममधील लाईट लागेल. अशा प्रकारे अननेसेसरी पॅसेजमध्ये लाईट चालू राहत नाही. उदाहरण सांगितलं मी. अशा प्रकारे एनर्जी सेव्हिंग प्रत्येक स्टेपला या बिल्डिंगमध्ये केलं जातं. नेक्स्ट आहे दीज बिल्डिंग्स यूज लेस वॉटर. पाण्याचा वापर हा कमी केला जातो या बिल्डिंगमध्ये. देन मटेरियल्स इफिशियन्सी. जे मटेरियल आहे ते इफिशियन्सी त्याची बघून त्याचा वापर केला जातो. इफिशियंट मटेरियल वापरलं जातं. नेक्स्ट आहे इंटेलिजंट बिल्डिंग शुड बी कन्स्ट्रक्टेड सो दॅट इट कॅन टेक ॲडव्हान्टेजेस ऑफ रिन्युएबल सोर्सेस. जे रिन्युएबल सोर्सेस आहेत त्याचा वापर किंवा ॲडव्हान्टेज हा घेता येईल अशा प्रकारे ह्या स्मार्ट बिल्डिंगचं कन्स्ट्रक्शन केलं जातं. नेक्स्ट पॉईंट आहे रिड्युसेस ऑपरेटिंग कॉस्ट. तर स्मार्ट बिल्डिंगमध्ये मॅक्झिमम सिस्टीम्स ह्या ॲटोमॅटिक कॉम्प्युटर कंट्रोलर असतात. त्यामुळे ऑपरेटिंग कॉस्ट ही कमी होते. तर नेक्स्ट पॉईंट आहे सोलर सेल शुड बी यूज. तर स्मार्ट बिल्डिंगमध्ये सोलरचा वापर मॅक्झिमम केला जातो आणि अशा प्रकारे कॉस्ट इफेक्टिव्ह कन्स्ट्रक्शन ही स्मार्ट बिल्डिंगमध्ये. नेक्स्ट पॉईंट आपण स्टडी करतो इट इज इन्व्हायरमेंट फ्रेंडली. जी स्मार्ट बिल्डिंग्स इन्व्हायरमेंटल फ्रेंडली आहेत किंवा कशा असतात त्यातील काही पॉईंट्स पाहूया. फर्स्ट आहे अँड इंटेलिजंट बिल्डिंग स्टार्ट्स विथ इन्व्हायरमेंटली फ्रेंडली डिझाईन. ही स्मार्ट बिल्डिंग किंवा इंटेलिजंट बिल्डिंगचं जे डिझाईन आहे हे इन्व्हायरमेंटल फ्रेंडली डिझाईन केलं जातं. नेक्स्ट आहे दे मेंटेन अ कम्फर्टेबल, सेफ अँड सिक्युअर इन्व्हायरमेंट. तर या बिल्डिंगमध्ये किंवा या बिल्डिंगच्या अवतीभोवती कम्फर्टेबल, सेफ अँड सिक्युअर इन्व्हायरमेंट मेंटेन केलं जातं. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे द युजेस ऑफ कार्बन इज मिनिमम विच रिड्युसेस पोल्युशन. या बिल्डिंगमध्ये कार्बनचा वापर मिनिमम केला जातो ज्याच्या आधारे हे पोल्युशन कंट्रोल केलं जाईल किंवा रिड्यूस केलं जाईल. तर नेक्स्ट पॉईंट आहे इन्हान्स अँड प्रोटेक्ट बायोडायव्हर्सिटी अँड इकोसिस्टीम. तर बायोडायव्हर्सिटी आणि इकोसिस्टीम्स बरोबर ही प्रोटेक्ट करण्याचं काम हे स्मार्ट बिल्डिंगमध्ये केलं जातं. नेक्स्ट आहे इम्प्रूव्ह एअर अँड वॉटर क्वालिटी. वॉटर क्वालिटी आणि एअर क्वालिटी ही इम्प्रूव्ह केली जाते स्मार्ट बिल्डिंगमध्ये.
नेक्स्ट पॉईंट, रिड्यूस वेस्ट स्ट्रीम्स. जे वेस्ट पाणी जातं त्याच्यावरती कंट्रोल केला जातो, ते रिड्यूस करण्याचा प्रयत्न केला जातो. आणि जे वेस्ट पाणी आहे किंवा वेस्ट वॉटर आहे हे बाहेर सोडून दिलं जात नाही, जेणेकरून ते इन्व्हायरमेंटला इफेक्ट करेल अशा प्रकारे. बरोबर, त्याचं रिसायकल करण्याचा प्रयत्न या स्मार्ट बिल्डिंगमध्ये केला जातो. नेक्स्ट आहे ऑप्टिमम यूज ऑफ डे लाईट. तर मॅक्झिमम डे लाईटचा वापर, नॅचरल लाईटचा वापर ह्या स्मार्ट बिल्डिंगमध्ये केला जातो. तर अशा प्रकारे हे काही सिस्टीम्स वापरून इन्व्हायरमेंटल फ्रेंडली ही स्मार्ट बिल्डिंग. हिअर यू कॅन सी फीचर्स ऑफ इंटेलिजंट बिल्डिंग्स. इंटेलिजंट बिल्डिंगमध्ये काय काय, फायर सेफ्टीची प्रोव्हिजन केली जाते. दॅट विल बी कंट्रोल बाय ऑटोमॅटिक बाय कॉम्प्युटर्स. लाइटनिंग सिस्टीम्स, lifts, automatic lifts will be provided. Security systems, these are also automatic control. Access also automatically controlled. Energy saving or HVAC systems, 24/7 monitoring, 24 तास मॉनिटरिंग करण्याचे काम या बिल्डिंगमध्ये केले जाते. तर ह्या सर्व सिस्टीम्स ऑटोमॅटिक कंट्रोल केल्या जातात. नेक्स्ट पॉईंट दॅट इज ॲसेस कंट्रोल. ह्या स्मार्ट बिल्डिंगमध्ये ॲसेस कंट्रोल कोणत्या पद्धतीने केला जातो ते आपण काही पॉईंट्स पाहू. ॲसेस कंट्रोल रेस्ट्रिक्ट्स हाऊ अँड व्हेन पीपल एंटर अँड एक्झिट अँड एरिया. स्मार्ट बिल्डिंगच्या एरियामध्ये पीपल एंटर आणि एक्झिट करतात, त्याचा रेस्ट्रिक्शन किंवा कंट्रोल कोणत्या पद्धतीने केला जातो. इट कॅन बी डन बाय मेनी मेथड्स. फर्स्ट, फिंगरप्रिंट लॉक. बरोबर, फिंगरप्रिंट लॉक सिस्टीम वापरली जाते की ज्याच्या आधारे एंटर कोणी केलं आणि एक्झिट कोणी केलं याचा कंट्रोल राहील. नेक्स्ट आहे व्हॉइस अँड व्हिडिओ इंटरकॉम. व्हॉइस आणि व्हिडिओ इंटरकॉमच्या आधारे ॲसेस कंट्रोल केला जाईल. नेक्स्ट, कोड बेस्ड ॲसेस सिस्टीम्स. काही काही बिल्डिंगला कोड प्रोव्हाइड केले जातात, आणखीन कोड बेस्ड ॲसेस सिस्टीम ऑपरेट केली जाते. देन स्वाईप कार्ड ॲसेस सिस्टीम, पण कार्ड स्वाईप करणे एंट्री करताना आणि बाहेर जाताना. देन बायोमेट्रिक ॲसेस सिस्टीम्स, बायोमेट्रिक ॲसेस सिस्टीमच्या आधारे पण केलं जाईल. त्यानंतर सर्व्हेलन्स थ्रू CCTV, CCTVच्या आधारे पण आपण कंट्रोल करू शकतो. तर हे दीज आर सम मेथड्स आर यूज टू कंट्रोल. In this picture you can see some systems used for access control. The next point we are going to study, that is safety. Life safety systems, often called fire systems, are typically driven by core consideration. Early warning systems like smoke detection systems detects the fire at very early stage and pinpoint to the caretaker where exactly it is occurring so that the fire extinguish locally through manual fire extinguishers. सेफ्टीमध्ये फायर सेफ्टी हा फार महत्त्वाचा पॉईंट आहे. आणि हा फायर सेफ्टीमध्ये अर्ली वॉर्निंग, जस्ट फायर टेक्स प्लेस किंवा फायर जस्ट चालू झालेला असेल किंवा आग लागलेली आहे, अगदी सुरुवात झालेली आहे, अशा वेळेस त्याचं डिटेक्शन झालं तर ते कंट्रोल करणं, कोणत्या पॉईंटला, पिन पॉईंट कोणता पॉईंटला बिल्डिंगमध्ये आग लागण्यास सुरुवात झालेली आहे, इनिशियली स्टार्ट झालेलं आहे, याचं लगेच डिटेक्शन झालं तर लगेच त्या ठिकाणचे फायर एक्स्टिंग्विशरचा वापर करून ती आग कंट्रोल करता येते. आणि म्हणून अर्ली डिटेक्शन होणं महत्त्वाचं आहे. त्यासाठी असणारे सिस्टीम्स हे बिल्डिंगमध्ये लावलेले असतात. द फायर प्रोटेक्शन सिस्टीम पंप्स water to the areas where the fire occurs so as to use it automatically through sprinkler bulbs and also manually through the fire brigade. त्या फायर प्रोटेक्शन सिस्टीममध्ये पंप्स असतात की त्या बिल्डिंगच्या अराउंड पाण्याचा पुरवठा केला जातो, ज्याच्या आधारे पाणी पुरवठा केला जाईल, तो फायर ब्रिगेड वापरून पाणी बिल्डिंगमधील आग कंट्रोल केली जाईल. त्याचप्रमाणे बिल्डिंगमध्ये स्प्रिंकलर्स बसवले असतात जे ॲटोमॅटिक ओपन होतात आग लागल्याबरोबर, आणि त्या स्प्रिंकलरमधून पण पाणी स्प्रेड होईल
अशा प्रकारची सिस्टीम ही सेफ्टीच्या अंडर बिल्डिंगमध्ये प्रोव्हाइड केली जाते. आता फायर सिस्टीम्स कशी ऑपरेट होते याचं डिटेल आपण पुढच्या काही चॅप्टरमध्ये पाहणार आहोत. नेक्स्ट पॉईंट फॉर स्मार्ट बिल्डिंग दॅट इज मॅनेजमेंट सिस्टीम. मॅनेजमेंट सिस्टीममध्ये एनर्जी मॅनेजमेंट येईल, HVAC सिस्टीम्स, लाइटनिंग सिस्टीम्स, लिफ्ट अँड एस्केलेटर सिस्टीम, अलाराम मॉनिटरिंग अँड वॉटर मॅनेजमेंट सिस्टीम्स. तर या सिस्टीम्स मॅनेजमेंटच्या अंडर बिल्डिंगमध्ये अप्लाय केल्या जातात आणि याचं मॅनेजमेंट प्रॉपर होणं फार गरजेचं. वॉटर मॅनेजमेंट सिस्टीम याच्यामध्ये पहिला पॉईंट आहे रेन वॉटर हार्वेस्टिंग शुड बी डन. बिल्डिंगमध्ये स्मार्ट बिल्डिंगमध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंग हे केलं जातं. दॅट इज वन पॉईंट फॉर वॉटर मॅनेजमेंट. नेक्स्ट, वॉटर इफिशियंट प्लंबिंग अँड फिक्चर शुड बी यूज. जे आपण प्लंबिंग आणि फिक्चर्स वापरतो ते वॉटर इफिशियंट असेच प्लंबिंग फिक्चर्स आपण वापरलो या बिल्डिंगमध्ये वापरले जातात. नेक्स्ट पॉईंट आहे वॉटर ट्रीटमेंट, रिसायकलिंग अँड मिनिमल डिस्पोजल. जे वॉटर आपण वापरतो ते रिसायकल करायचं आणि मिनिमम डिस्पोज, बाहेर पाणी वेस्ट घालवायचं नाही, मिनिमम डिस्पोज अशा प्रकारची सिस्टीम किंवा मॅनेजमेंट या बिल्डिंगमध्ये केलं जातं. त्यानंतर ग्रे वॉटर हँडलिंगचं काम व्यवस्थित केलं जातं. नेक्स्ट आहे सॉलिड वेस्ट कंट्रोल स्ट्रॅटेजी. सॉलिड वेस्ट वॉटर आहे ते कंट्रोल करण्याची स्ट्रॅटेजी या बिल्डिंगमध्ये वापरली जाते. नेक्स्ट आहे प्रॉपर वॉटर ड्रेनेज सिस्टीम शुड बी प्रोव्हाइडेड. आणखीन जे ड्रेनेज आहे ते सुद्धा प्रॉपर असेल, त्याची सिस्टीम योग्य असेल, अशा प्रकारचं मॅनेजमेंट हे स्मार्ट बिल्डिंगमध्ये. नेक्स्ट सिस्टीम दॅट इज HVAC सिस्टीम. HVAC इज इम्पॉर्टंट पार्ट ऑफ रेसिडेन्शियल स्ट्रक्चर्स सच ॲज हाय राईज बिल्डिंग्स अँड इंटेलिजंट बिल्डिंग. तर HVAC सिस्टीम ही रेसिडेन्शियल बिल्डिंगमध्ये इम्पॉर्टंट पार्ट आहे. इट रेफर्स टू हीटिंग, व्हेंटिलेशन अँड एअर कंडिशनिंग ऑफ द बिल्डिंग. तर याच्यामध्ये काय काय येतात, तर बिल्डिंग हीटिंग करते, हीट केली जाते, व्हेंटिलेशन प्रॉपर प्रोव्हाइड केलं जातं, आणखी एअर कंडिशनिंग पण प्रोव्हाइड केलं जातं. नेक्स्ट आहे हीटर्स कॅन बी यूज टू जनरेट हीट इफ रिक्वायर्ड. कोल्ड एरियामध्ये जर बिल्डिंग असेल तर ते हीट जनरेट करावी लागते, हे हीटिंग सिस्टीममध्ये केलं जातं. नेक्स्ट आहे व्हेंटिलेशन इन्क्लूड्स बोथ एक्सचेंज ऑफ एअर टू द आउटसाईड ॲज वेल ॲज सर्क्युलेशन ऑफ एअर विदिन द बिल्डिंग. व्हेंटिलेशनमध्ये आतील हवा बाहेर गेली पाहिजे, बाहेरची हवा आत आली पाहिजे, त्याशिवाय एअर सर्क्युलेशन बिल्डिंगमध्ये प्रॉपर व्हायला पाहिजे, अशा प्रकारची सिस्टीम आपण प्रोव्हाइड करतो. दॅट इज द व्हेंटिलेशन. नेक्स्ट आहे अनप्लेजंट स्मेल्स अँड एक्सेसिव्ह मॉइश्चर आर रिड्यूस्ड. हे प्रॉपर व्हेंटिलेशन असेल तर अनप्लेजंट स्मेल आणि एक्सेसिव्ह मॉइश्चर हे रिड्यूस होतं. तर हे HVAC सिस्टीम स्मार्ट बिल्डिंगमध्ये असतात आणि ह्या इफिशियंटली वर्क केल्या जातात. नेक्स्ट पॉईंट आहे ॲडव्हान्टेजेस ऑफ इंटेलिजंट बिल्डिंग्स. इट प्रोव्हाइड्स एअर क्वालिटी कंट्रोल. दिस इज द फर्स्ट ॲडव्हान्टेज. नेक्स्ट आहे हायर लेवल सिक्युरिटी अँड सेफ्टी. इंटेलिजंट बिल्डिंग किंवा स्मार्ट बिल्डिंगमध्ये हायर लेवल सिक्युरिटी असते, सेफ्टी पण असते. नेक्स्ट आहे इट रिड्यूस्ड ॲडमिनिस्ट्रेशन कॉस्ट. तर वेगवेगळ्या सिस्टीम्स आपण जो बिल्डिंगमध्ये इम्प्लिमेंट करतो, बिल्डिंग सर्व्हिसेसमध्ये ज्या आपण स्टडी केलेल्या आहेत किंवा करतो, त्या सर्व सर्व्हिसेस बिल्डिंगमध्ये प्रोव्हाइड केलं, त्याचं ॲडमिनिस्ट्रेशन कॉस्ट जास्त असते, तर ती स्मार्ट बिल्डिंगमध्ये रिड्यूस होते. नेक्स्ट इट प्रोव्हाइड्स गुड कम्फर्ट. स्मार्ट बिल्डिंगमध्ये गुड कम्फर्ट, वातावरण क्लायमेट हे गुड असतं. इन्व्हायरमेंटल फ्रेंडली असणार ही बिल्डिंग. प्रॉपर कंट्रोल ओव्हर द एंटायर स्ट्रक्चरवरती प्रॉपर पूर्ण कंट्रोल, ॲटोमॅटिक कंट्रोल केलं जातं. फोकस ऑन इलिमिटिंग CO2 इमिशन. कार्बनचं इमिशन हे कमी ठेवण्यामध्ये फोकस केला जातो. सो दीज आर द ॲडव्हान्टेजेस ऑफ स्मार्ट बिल्डिंग और इंटेलिजंट. देन नेक्स्ट पॉइंट दॅट इज disadvantages of intelligent building. First, that is the initial cost of installed system is high. ह्या स्मार्ट बिल्डिंगमध्ये इनिशियल कॉस्ट इन्स्टॉलेशनची हाय असते, सो दॅट इज द डिसॲडव्हान्टेज. नेक्स्ट रिपेरिंग प्रॉब्लेम्स.
जे ॲटोमॅटिक सिस्टीम्स असतात याचा रिपेअरिंग प्रॉब्लेम क्रिएट होतो. दॅट इज द डिसॲडव्हान्टेज. नेक्स्ट, इट रिक्वायर्स स्पेशल सुपरविजन ओव्हर ऑल कन्फिग्युरेशन. तर या सगळं ॲटोमायझेशन असल्यामुळे याच्यावरती जे सुपरविजन असतं हे स्पेशल सुपरविजन करावं लागतं. देन नेक्स्ट पॉईंट, स्मॉल लाईफ ऑफ द इलेक्ट्रॉनिक इक्विपमेंट. जे का आपण इलेक्ट्रॉनिक इक्विपमेंट किंवा सेन्सर्स वापरतो त्यांचा लाईफ कमी असतो, त्यामुळे त्याचा मेंटेनन्स, त्याचे रिप्लेस हे प्रॉपर करणं गरजेचं असतं. सो दॅट इज द डिसॲडव्हान्टेज. नेक्स्ट डिसॲडव्हान्टेज, सर्व्हिसेबिलिटी वुड बी अन इश्यू अनलेस युजर्स हॅव अ ट्रेन्ड टेक्निशियन ऑन द स्टाफ. तर याच्यामध्ये जे सर्व सिस्टीम्स आपण ॲटोमॅटिक वापरतो आणि त्याच्यासाठी टेक्निशियन स्टाफ, ट्रेन्ड टेक्निशियन स्टाफ असणं फार गरजेचं आहे. सो दॅट इज द डिसॲडव्हान्टेज. नेक्स्ट, टेक्नॉलॉजिकल लिमिटेशन्स. आता काही टेक्नॉलॉजिकल लिमिटेशन्स पण येतात, तर त्या फेस कराव्या लागतात. सो दॅट इज द डिसॲडव्हान्टेज ऑफ इंटेलिजंट ऑर स्मार्ट बिल्डिंग. Then conclusion of these smart buildings. The intelligent building is clearly the building of future. इंटेलिजंट व स्मार्ट बिल्डिंग इज द क्लिअरली बिल्डिंग्स ऑफ फ्युचर. हे भविष्यामधील बिल्डिंग्स आहेत. हे कन्क्लुजन आहे त्याचं. नेक्स्ट कन्क्लुजन, द बेनिफिट्स ऑफ दीज बिल्डिंग्स इन्क्लूड्स कॉस्ट सेविंग फ्रॉम एनर्जी रिड्यूस्ड, वॉटर वेस्ट अँड लोअर ऑपरेशन अँड मेंटेनन्स कॉस्ट. तर या बिल्डिंगमध्ये कॉस्ट सेविंग होतं. कुठं एनर्जी रिड्यूस केली जाते, जास्त एनर्जी वापरली जात नाही. वॉटर अँड वेस्ट वॉटरमध्ये कंट्रोल केला जातो. लोअर ऑपरेशन सिस्टीम्स, ऑपरेशन करावं लागत नाही, ॲटोमॅटिक ऑपरेशन सर्व असतात, त्यामुळे मेंटेनन्स कॉस्ट पण कमी आहे. दॅट इज द कन्क्लुजन. नेक्स्ट कन्क्लुजन, टू मिनिमाइज द एनर्जी कन्झम्पशन to a greater scale and to increase the equipment's efficiency are the objectives of this smart building. स्मार्ट बिल्डिंगचे ऑब्जेक्टिव्ह काय, एनर्जी कन्झम्पशन हे फार मोठ्या प्रमाणात, कमी प्रमाणात होतं, त्यामुळे इक्विपमेंट्स इफिशियन्सी ही जास्त असते, कारण मॅक्झिमम ऑटोमायझेशन असल्यामुळं. दॅट इज द कन्क्लुजन. अँड नेक्स्ट कन्क्लुजन, देअरफॉर अँड एम्फेसिस शुड बी ऑन इंटेलिजंट बिल्डिंग. आणि म्हणून ह्या इंटेलिजंट बिल्डिंगवरती स्पेशल लक्ष दिलं जातं की भविष्यामध्ये ह्या इंटेलिजंट बिल्डिंगचा वापर मॅक्झिमम. Thus we had completed your unit number 1. We will stop here. Thank you.